हॅलो फ्रेंड, जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा तुम्हाला डिनरचा मेनू दाखवते. हे पहा, सर्वप्रथम इथे अशी तयारी झालेली आहे आणि हे आहे म्हणजेच तुम्ही ओळखू शकता काय आहे आज डिनरला. तर हे पहा, इथे मस्तपैकी असं सांबर आहे. हे पहा, असं छान आणि सुंदर असं सांबर केलेलं आहे. हे फक्त हिरवा भोपळा जो बॉटल गड असतो ना त्याचं सांबर आहे. हे सुंदर असं, बाकी काही नाही याच्यामध्ये. कांदा, टोमॅटो आणि हिरवा भोपळा असतो त्याचं हे सांबर आहे. खूप टेस्टी आणि यम्मी लागतं, छान लागतं. त्याच्यानंतर ही आहे आपली हिरवी खोबऱ्याची चटणी. तर हे पहा, अशा प्रकारे आता ह्या सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी आहे, यमी यमी. त्यानंतर सकाळचं कारलं आहे, जे पाहून अन्वीने ऑलरेडी तोंड वाकडे केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आहे अशी भाजके डाळ जे असतात ना फ्रेंड्स, त्याची चटणी आहे. ही जी भाजके डाळ असतात तर त्याची चटणी आहे. ही आत्ताच याला तडका दिलेला आहे. आणि आज आहे अशा प्रकारे इडली. हा आहे इडली रवा इडली असते ना, तर त्याची इडली बनवलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे आहे इडली. तर आजचा मेनू असा आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा मेनू नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. येस बेटा. आणि हे पहा, त्याच्याबरोबर आमच्याकडे आज पोळी पण आहे. आणि फ्रेंड्स, हे पहा, अन्वीने आमच्या असं छोटंसं हे बनवलेलं आहे क्लेपासून. कशापासून बनवले आहे? मोल्डेड क्लेपासून असं छान असं बनवलेलं आहे. आणि हे पहा, इडली आहे. आणि तर फ्रेंड्स, अशा प्रकारे पहा, इथे आहे इडली, इथे आहे चटणी, इथे आहे खोबऱ्याची चटणी, इथे आहे सुंदर असं सांबर. आणि अन्वीला कंट्रोल होत नाही आहे. आणि इथे पहा, इथे आहे पोळी मसाला छान छान. आणि पोळी मसाल्यासोबत इथे आहे छान छान असं गावरान तूप, मस्त मस्त. तर हे पहा, अशा प्रकारे आहे आजचा मेन्यू. तर तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे पहा, डिनरला असं छान लागतं कधी कधी. हे पहा, अशा प्रकारचं आहे. आणि अन्वीला मी आता सर्व करते. धराने कोणती चटणी हवी आहे मग तुला? ही अशा प्रकारे आता मी अण्णांना पण देत आहे. आणि अन्वी एन्जॉय. हां, सांबर पण देते. तर फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल या चटणींची तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. याची आणि याची. बाकी इडली तर सर्वांना येतेच. त्याचप्रमाणे हा आहे आपला घरगुती पोळी मसाला. याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तुम्ही पाहू शकता. स्टे ट्यून. आणि से बाय बाय.